MS Access मधील नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे फॉर्म्स. फॉर्म्स मध्ये जाण्यासाठी इथं थर्ड ऑप्शन आहे फॉर्म्स, याच्यावरती क्लिक करा. इथं तुमचे दोन व्ह्यू ओपन होतील, क्रिएट फॉर्म इन डिझाइन व्ह्यू आणि क्रिएट फॉर्म बाय युजिंग विझार्ड. हे त्याचे दोन टाइप्स आहेत. आता फर्स्ट आपण बघणार आहोत डिझाइन व्ह्यू. तर इथं क्रिएट फॉर्म इन डिझाइन व्ह्यूच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर इथं त्याचा फॉर्म ओपन होईल आणि हा फॉर्म ओपन झाल्यानंतर त्याच्याबरोबर इथं टूलबॉक्स सुद्धा इथं ओपन होईल. आणि ह्या टूलबॉक्स वरती इथं छोटे छोटे हे टूल्स आहेत, हे तुम्ही डायरेक्ट इथं ड्रॅग अँड ड्रॉप करून इथं घेऊ शकताय. अशा पद्धतीने इथं तुम्ही टूल्स यूज करून तुमच्या फॉर्मचं डिझाइन करू शकताय. आणि हा फॉर्म जर तुम्हाला रन करायचा असेल तर त्यासाठी इथं व्ह्यू वरती क्लिक करा. तुमचा अशा पद्धतीने फॉर्म दिसेल. तर हा टेक्स्ट बॉक्स घेतलाय आणि ही लेबल घेतले. आता टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण काहीही एंटर करू शकतो. अशा पद्धतीने डिझाइन व्ह्यूला आपण हा फॉर्म क्रिएट करू शकतो. नेक्स्ट बाय युजिंग विझार्ड. बाय युजिंग विझार्ड फॉर्म क्रिएट करायचा असेल तर त्यासाठी या ऑप्शनवर डबल क्लिक करा. इथं ही फॉर्म विझार्डची इथं विंडो ओपन होईल. त्यामध्ये इथे टेबल आणि क्वेरीज असा ऑप्शन आहे, ज्यामधलं तुम्हाला कुठलाही टेबल किंवा कुठलीही क्वेरी तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर मी इथं स्टुडंट इन्फो हा टेबल इथं मी सिलेक्ट केलेला आहे आणि त्या टेबलमध्ये आता इथं फील्ड्सचे नेम इथं डिस्प्ले झालेले आहेत. त्यातले तुम्हाला कुठले फील्ड्स हवेत ते तुम्ही इथं ऍड करू शकताय. इथं ही फील्ड्स ऍड करून झाल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा. आता तुम्हाला इथं फॉर्मचा लेआउट कसा हवा असतो ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. मी इथं आता टॅब्युलर घेते आणि त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. इथं लेबल डेटा असं तुम्हाला लेबल येईल. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट वरती क्लिक करा आणि लास्टला फिनिश वरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा फॉर्म असेल डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने आपण बाय युजिंग विझार्ड फॉर्म इथं क्रिएट करू शकतो. आता तुम्हाला हा सेव्ह करायचा असेल तर इथं क्लोज करताना इथं सेव्ह असा ऑप्शन येत नाही. बाय डिफॉल्ट तो ऑटोमॅटिकली तो जो तुमचा फॉर्म असेल तो सेव्ह होईल. तर अशा पद्धतीने आपण बाय युजिंग विझार्ड फॉर्म क्रिएट करू शकतो.